लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम उद्दिष्ट जाती व्यवस्थेचा समूळ नाश. प्राध्यापक डॉक्टर रतनलाल दिल्ली यांचे प्रतिपादन. बातमी पुसद इथून. बाबासाहेबांचे अंतिम उद्दिष्ट होते जाती व्यवस्थेचा समूळ नाश. आजच्या संदर्भात पाहिल्यावरच ते समर्पक ठरते. बाबासाहेबांनी नेहमीच एका ध्येयाचे स्वप्न पाहिले होते. आजही अल्पसंख्याक समाजाला बहुजन म्हटले जाते. अनेक संस्था चालवणारे अनेक नेते बहुजन म्हणत आहेत, परंतु कोणीही त्यांचे मूल्यांकन करत नाही. जोपर्यंत तुम्ही तसे करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग दिसणार नाही. बाबासाहेब, कार्ल मार्क्स, बुद्ध, फुले हे सर्व महापुरुष एका ध्येयाने प्रेरित होते. बाबासाहेबांचे ध्येय काय आहे? आजकाल कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, परंतु खरं बोलण्यासाठी अनेक लोक घाबरतात. कारण काय? तर खटला भरला जाईल, केसेस होती या भीतीने लोक बोलत नाही. बोलताना पुढे म्हणाले की आम्ही सुद्धा अल्पसंख्याक आहोत. आरक्षण हा त्यांचा आधार होता. मी सरळ दलित समाजाला उद्देशूनच बोलतो, परंतु आम्ही त्यांना बहुजन बनवत आहोत. बाबासाहेबांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याचे वचन दिले होते, परंतु आपण मात्र जाती व्यवस्था अधिक मजबूत करत आहोत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचे आयुष्यभर असलेले बहुआयामी लक्ष म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन होते, असे महत्त्वपूर्ण विश्लेषण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रतनलाल दिल्ली धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रमात तिसरे पुष्प गुंफताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाकांत कांबळे अभियंता हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राजूभाऊ दुधे दिनकर बुलढाणे, अनिरुद्ध पाटील, शीतलकुमार वानखेडे, डॉक्टर अमोल मालपाणी, डॉक्टर शिवाजी भुरके, डॉक्टर राहुल भगत, प्राध्यापक नरेंद्र जाधव, नंदकिशोर जयस्वाल, धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संबोधी महिला मंडळ, श्रावस्तीनगर व पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने बुद्धवंदना करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण ढोके यांनी तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले. यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. दुसऱ्या दिवशी जगविख्यात व्याख्याते जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक जगदीश ओहळ सर यांनी आपल्या मर्मभेदी भाषणातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न का म्हणावं हे अत्यंत प्रभावीपणे सांगून दिले. पीठावर विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, माता भगिनींनो, युवक युवतींनो, विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व भीम अनुयायांनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. वी आर बिकॉज ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर. आपण जे काही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहोत. म्हणून या ठिकाणी आज आपण सर्वजण धम्मक्रांती कि मसौदा समिति ने, ड्राफ्टिंग कमेटी ने अपना कर्तव्य निभाते हुए बिना देखे और गुलामी की मानसिकता का अनुसरण नहीं किया है. संविधान सभा में जब गए, जब लास्ट फाइनल जब ड्राफ्टिंग हुई, जाहिर है कि आप आइडियाज तो अच्छे विचार तो कहीं से भी ले सकते हैं. तो संविधान सभा में गए तो तकरीबन 7,635 7,635 ज्ञापन है कि भारतीय देश की जरूरत के हिसाब से. कई लोग तो हिंदू राष्ट्र भी कह रहे हैं, बोले मनुस्मृति लागू करो, आऊंगा उसमें. 7,635 सुझाए गए थे. उनमें से 2,473 सुधार विचार के लिए संविधान सभा में पेश किए. तो इतने सारे मेमोरेंडम को पढ़ना, उनको छांटना, उसको ऐड करना, डिलीट करना कोई आसान काम था भाई. कॉन्स्टिट्यूशन का तो ग्रेजुअली विकास हो रहा है. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.